ग्रुप बीची काउन्सिलिंग चालू झालेलं आहे आणि तुम्ही जर आता विचार करत असाल की नवीन ओपन झालेले कॉलेज जे समजा MBBS असतील, BMS असतील, BHMS असतील किंवा कोणतेही डिग्रीचे कॉलेज असतील ते घेण्याच्या आधी तुम्हाला कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील किंवा त्याचे डिमेरिट्स काय आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आहे माझा रिव्ह्यू असणार आहे, कारण मी पण नवीन जॉईन किंवा नवीन ओपन झालेले कॉलेज जॉईन केलं होतं काउन्सिलिंगमध्ये आणि आता जवळपास नवीन कॉलेजमध्ये माझे 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. त्यानुसार मी तुम्हाला डिमेरिट्स सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा. तर पहिले जे डिमेरिट्स आहे ते म्हणजे तुम्हाला पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर त्या कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये भेटणार नाही आहे. तुम्हाला कसं तर ॲडजस्ट करून ती कॅम्पस दिलं जाईल, की जे जुनं कॅम्पस असेल किंवा एखादं इंजिनिअरिंगचं कॉलेज, एखादं पॉलिटेक्निक कॉलेज किंवा फार्मसी, नर्सिंगचं कॉलेज तुम्हाला तिथं ॲडजस्टमेंट करून राहावं लागणार आहे. पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर भेटणार नाही आहे. लॅब्स वगैरे, डायसेक्शन हॉल वगैरे किंवा पाहिजे तशा क्लासरूम तुम्हाला भेटणार नाही आहे. दुसरं जे डिमेरिट्स आहे ते म्हणजे हॉस्टेल आणि मेस तुम्हाला जे गव्हर्नमेंट असतील किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये कसं कमी दरात भेटत असतं ते तुम्हाला भेटणार नाही आहे. तिसरं जे डिमेरिट्स आहे ते म्हणजे टीचिंग स्टाफ. आता टीचिंग स्टाफ असणं किंवा एक्सपिरियन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. पण तुम्हाला नवीन ओपन झालेल्या कॉलेजमध्ये न्यूली त्यामध्ये तुम्हाला टीचर हे आहेत ते जरा कमी एक्सपिरियन्सचे भेटणार आहे. जे डिमेरिट्स आहे ती म्हणजे मेडिकल फील्डमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गरज असते हॉस्पिटलची, क्लिनिकल प्रॅक्टिसची, डायरेक्ट पेशंटच्या कॉन्टॅक्टची किंवा प्रॅक्टिसची. ते तुम्हाला नवीन कॅम्पसमध्ये किंवा नवीन ओपन झालेल्या कॉलेजमध्ये भेटणार नाही आहे. पुढचं जे डिमेरिट्स आहे ते म्हणजे तुमचं ॲकॅडमिक लाईफमध्ये किंवा कॉलेज लाईफमध्ये असणारे जे फेस्ट असतील किंवा ॲन्युअल डेज असतील ते तुम्हाला स्वतंत्रपणे किंवा जेवढ्या पाहिजे त्या पोटेन्शियलनं किंवा जे तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला भेटणं खूप कठीण जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या 4 ते 5 डिमेरिट्स लक्षात ठेवूनच कोणत्याही मेडिकल कॉलेज चूज करा नवीन असेल तिथं. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय डाऊट असतील कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला त्याचं ॲन्सर भेटून जाईन. आजसाठी एवढंच. धन्यवाद.